फक्त कष्ट करून कोणीच श्रीमंत होत नाही, त्यासाठी हे नियम नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आत काहीतरी मोठं करण्याची क्षमता दडलेली असते. काही लोक ती ओळखतात, तिच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या क्षमतेला दिशा देतात. तर काही लोक आयुष्यभर कष्ट करत राहतात, पण त्यांना अपेक्षित यश आणि संपन्नता मिळत नाही. श्रीमंती ही केवळ पैशांची संख्या नसते, ती एक मानसिकता असते. ती विचार करण्याच्या पद्धतीतून सुरू होते आणि कृतीतून आकार घेते. म्हणूनच काही लोक भरभराटीकडे वाटचाल करतात, तर काही लोक त्याच परिस्थितीत राहूनही पुढे जाऊ शकत नाहीत. यामागे नशीब कमी आणि विचारसरणी अधिक जबाबदार असते. संपन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांच्या मनात एक मूलभूत फरक असतो. त्यांना जगात अभाव दिसत नाही, त्यांना संधी दिसते. जिथे अनेकांना अडथळे दिसतात, तिथे त्यांना मार्ग दिसतो. जिथे इतरांना कमतरता जाणवते, तिथे त्यांना शक्यता दिसते. जसा विचार तसं आयुष्य, हा नियम ते मनापासून मानतात. कोणतीही गोष्ट आधी मनात जन्म घेते आणि नंतर प्रत्यक्षात उतरते, हे त्यांना ठाऊक असतं. म्हणूनच ते आपल्या विचारांवर पहारा ठेवतात. ते सतत स्वतःला सांगत असतात की जगात भरपूर आहे. संधी, पैसा, वेळ, संसाधने. हा भरभराटीचा दृष्टिकोन त्यांच्या कृतींमध्ये उतरतो आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात परिणाम दिसू लागतात. याउलट जे लोक नेहमी कमतरतेचा विचार करतात, ते प्रत्येक गोष्टीत धोका पाहतात. एखाद्या नवीन संधीसमोर उभे राहिले की त्यांना आधी अडचणी आठवतात. एखादा दार उघडण्याआधीच ते मनात त्याचं अपयश ठरवून टाकतात. त्यामुळे त्यांची पावलं पुढे पडत नाहीत. श्रीमंत लोक मात्र वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन परिस्थिती ही एक प्रयोगशाळा असते. त्यांना माहिती असतं की अपयश आलं तरी ते शिकवून जातं आणि यश आलं तर पुढचा मार्ग खुला करतो. एक छोटीशी कथा याच फरकाचं उत्तम उदाहरण देते. एका मोठ्या कंपनीने आफ्रिकेतील एका शहरात व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. 2 कर्मचारी तिथे पाहणीसाठी गेले. दोघांनीही एकच गोष्ट पाहिली. त्या शहरात कोणीही बूट घालत नव्हतं. पहिल्या कर्मचाऱ्याला हे नुकसानाचं चिन्ह वाटलं. त्याने निष्कर्ष काढला की इथे बाजारच नाही. दुसऱ्याला मात्र त्याच गोष्टीत प्रचंड संधी दिसली. त्याला वाटलं की इथे कोणी बूट घालत नाही म्हणजे संपूर्ण बाजार मोकळा आहे. फरक परिस्थितीत नव्हता, फरक नजरेत होता. हाच फरक संपन्नतेकडे नेतो. संपत्ती कमावणाऱ्या लोकांचा आणखी एक गुण म्हणजे त्यांचा संयम. आजच्या युगात प्रत्येकाला सर्व काही झटपट हवं आहे. झटपट पैसा, झटपट प्रसिद्धी, झटपट यश. पण खरी प्रगती ही वेळ घेते. झाड लावलं की ते दुसऱ्या दिवशी फळ देत नाही. त्याला पाणी, काळजी आणि वेळ लागतो. तसेच आर्थिक प्रगतीला सातत्य आणि संयमाची गरज असते. जे लोक झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात पडतात, ते बहुतेक वेळा शॉर्टकट शोधतात आणि शॉर्टकटचा शेवट अनेकदा निराशेत होतो. संयमाने, दीर्घकालीन दृष्टिकोनाने आणि सातत्याने काम करणारे लोकच हळूहळू भक्कम पाया घालतात. वॉरन बफेटसारखे गुंतवणूकदार सांगतात की वेळ हा सर्वात मोठा मित्र आहे. तुम्ही कितीही हुशार असलात तरी काही गोष्टींना परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. गुंतवणूक असो, व्यवसाय असो किंवा कौशल्य विकास, सातत्य हेच यशाचं रहस्य आहे. श्रीमंत लोक यशाच्या प्रक्रियेला स्वीकारतात. ते दररोज छोटे छोटे पावले टाकतात आणि वर्षांनंतर त्या पावलांचा डोंगर तयार होतो. संपन्नतेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संगत. आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो त्यांचा आपल्या विचारांवर खोल परिणाम होत असतो. जर आपल्या आजूबाजूला नेहमी नकारात्मकता, तक्रारी आणि मर्यादित विचारसरणी असेल तर आपल्याही मनात तसाच दृष्टिकोन निर्माण होतो. पण जर आपण ध्येयवेड्या, सकारात्मक आणि प्रगतीची भाषा बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिलो तर आपली विचारपद्धती बदलू लागते. संगत म्हणजे केवळ माणसं नव्हेत, ती पुस्तकं असू शकतात, प्रेरणादायी भाषणं असू शकतात, शिक्षण देणारे व्हिडिओ असू शकतात. जे काही आपल्या मनाला उंचावते ती आपली संगत आहे. तुमचं नेटवर्क तुमचं नेटवर्थ ठरवतं, ही म्हण विनाकारण प्रसिद्ध झालेली नाही. जे लोक मोठं विचार करतात त्यांच्यासोबत राहिलं की आपलाही विचार मोठा होतो. त्यामुळे संगत निवडताना सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमचं वातावरणच तुमचं भविष्य घडवतं. संपन्नतेचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पैशाबद्दलची समज. बहुतेक लोक आयुष्यभर पैशासाठी काम करतात. ते वेळ देतात, श्रम देतात आणि त्या बदल्यात पैसा मिळवतात. यात काही चुकीचं नाही, पण या पद्धतीला मर्यादा आहेत. कारण तुम्ही काम थांबवलत की पैसा थांबतो. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही. जे लोक आर्थिक शिक्षण घेतात, गुंतवणुकीचे तत्त्व समजून घेतात आणि पैशाला कामाला लावतात, ते वेगळ्या पातळीवर जातात. रॉबर्ट कियोसाकी यांसारखे लेखक सांगतात की श्रीमंत लोक संपत्ती निर्माण करणारी मालमत्ता गोळा करतात, अशा गुंतवणुकी ज्या सातत्याने उत्पन्न देतात. गरीब लोक अनेकदा अशा वस्तूंमध्ये पैसा गुंतवतात ज्या खर्च वाढवतात. फरक इथे आहे
एक गट पैसे कमावतो आणि खर्च करतो, दुसरा गट पैसे कमावतो, गुंतवतो आणि त्यातून आणखी पैसे निर्माण करतो. हळूहळू पैसा त्यांच्यासाठी काम करू लागतो. याचा अर्थ असा नाही की नोकरी करणं चुकीचं आहे, पण फक्त नोकरीवर अवलंबून राहून अमाप श्रीमंती निर्माण करणं कठीण आहे. आर्थिक शिक्षण, नियोजन आणि दीर्घकालीन गुंतवणूक ही संपन्नतेची किल्ली आहे. जे लोक पैशाचा प्रवाह समजून घेतात तेच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. शेवटी श्रीमंती ही बाहेरून सुरू होत नाही, ती मनातून सुरू होते. विचार बदलले की कृती बदलते, कृती बदलले की परिणाम बदलतो. भरभराटीचा दृष्टिकोन, संधी शोधण्याची वृत्ती, संयम, योग्य संगत आणि पैशाबद्दलचं शिक्षण हे सगळं एकत्र आलं की आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. आणि प्रत्येक माणसात ती क्षमता आहे. प्रश्न एवढाच आहे की आपण त्या क्षमतेला योग्य दिशा देतो का? जीवनात कष्ट आवश्यक आहेत, पण फक्त कष्ट पुरेसे नसतात. योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य नियोजन यांच्या संगमातूनच संपन्नतेची वाट तयार होते. आणि एकदा काही वाट समजली की मग श्रीमंती ही केवळ स्वप्न राहत नाही, ती वास्तव बनते.